कारण आजपासून नमो शेतकरी योजनेचं वितरण केलं जाणार आहे। 93,26,000 शेतकरी कुटुंबाला याचा थेट लाभ मिळणार आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत आजपासून 93,26,000 शेतकरी कुटुंबांना याचा लाभ वितरित केला जाणार आहे। या अंतर्गत 2,169 कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे। सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी, पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। केवायसीची अट रद्द केल्याने आता खात्यात पैसे जमा होऊ लागले। राज्यातील 93 लाख शेतकरी बांधवांसाठी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्वात मोठी आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांना, तुम्ही भरपूर दिवसांपासून नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे आणि पीएम किसान योजनेच्या 23 हप्त्याची वाट पाहत होतात, परंतु यापुढे तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे आणि पीएम किसान योजनेच्या 23 हप्त्याची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। कारण शेतकरी बांधवांना आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता 2,000 रुपये आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 23 हप्ता 2,000 रुपयाप्रमाणे जमा करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेला आहे। बघा शेतकरी बांधवांना, तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 2,000 रुपयाप्रमाणे जमा झालेला होता आणि पीएम किसान योजनेचा 22 हप्ता 2,000 रुपयाप्रमाणे जमा झालेला होता। आता तुम्हाला नमोच्या 9व्या हप्त्याचे आणि पीएमच्या 23 हप्त्याची प्रतीक्षा लागलेली होती, तर तुमचे अखेर नमोच्या 9व्या हप्त्याची आणि पीएमच्या 23 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे तुम्हाला या दोन्ही हप्त्यांची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांना, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, अशा प्रकारच्या बातम्या, अशा प्रकारच्या चर्चा सुरू होत्या, परंतु अशा सर्व चर्चांना आणि अशा सर्व बातम्यांना आता ब्रेक लागत आहे। कारण मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। यापुढे तुम्हाला नमोच्या 9व्या हप्त्याची आणि पीएमच्या 23 हप्त्याची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर एकंदरीत आता आपण बघून घेऊयात की आज ज्या 16 जिल्ह्यांमध्ये नमोचे 2,000 रुपये, पीएमचे 2,000 रुपये असे एकत्रितपणे 4,000 रुपये जमा केले जात आहेत, तर ते 16 जिल्हे कोणकोणते आहेत, तर त्या 16 जिल्ह्यांच्या सविस्तर पद्धतीने तुम्हाला वाचवून दाखवत आहे। जर तुम्ही शेतकरी बांधव असाल तर तुम्ही या 16 जिल्ह्यांच्या सविस्तर पद्धतीने पाहायची आहे। परंतु शेतकरी बांधवांना, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23 हप्ता सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जात नाही। जे शेतकरी बांधव खरोखर नमो शेतकरीच्या 9व्या हप्त्यासाठी पात्र असतील आणि पीएम किसान योजनेच्या 23 हप्त्यासाठी पात्र असतील, तर त्यांच्याच खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे जमा केले जात आहेत आणि त्या शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांना, भरपूर दिवसांपासून तुम्ही वाट पाहिलेली होते, परंतु तुम्हाला यापुढे वाट पाहायची गरज भासत नाही। कारण मुख्यमंत्री फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे आणि पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांना, भरपूर दिवसांपासून वाट पाहिल्यामुळे तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलं जात आहे। कारण कालच राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून बँकांकडे पैसे पाठवण्यात आलेले होते आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा बँकांकडे पैसे पाठवण्यात आलेले होते। आता हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा करायला सुरुवात करण्यात येत आहे। तुमचे नमोच्या 9व्या हप्त्याचे आणि पीएमच्या 23 हप्त्याची प्रतीक्षा संपली जात आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांना, भरपूर दिवसांपासून तुम्ही वाट पाहिलेली होते, परंतु यापुढे तुम्हाला वाट पाहण्याची गरज भासत नाही। कारण तुमच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 4,000 रुपये जमा केले जात आहेत आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलं जात आहे। आता बघा शेतकरी बांधवांना, एकंदरीत आता आपण या 16 जिल्ह्यांच्या सविस्तर पद्धतीने वाचून दाखवत आहे, परंतु शेतकरी बांधवांना तुम्हाला सुद्धा माहिती असेल
असेल की आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात आलेलं आहे की जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत, PM किसान योजनेचे लाभार्थी आहेत, तर त्या शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलं जात आहे. त्या शेतकरी बांधवांचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा शेतकरी बांधवांना सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत. तुम्ही जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होईल. जर तुम्हाला वाटत असेल की आपलं नुकसान झालं नाही पाहिजे, आपला तोटा नाही झाला पाहिजे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. एकंदरीत आता आपण 16 जिल्ह्यांची यादी, बँकांची यादी सविस्तर पद्धतीने वाचून दाखवत आहे. तुम्ही सविस्तर पद्धतीने जिल्हे, सविस्तर पद्धतीने बँका पाहायचे आहे, जेणेकरून तुमचे नमोच्या नव्या हप्त्याची, PMच्या 23 हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये. परंतु शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 23 हप्ता सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडला जात नाही. राज्यातील जे शेतकरी बांधव खरोखर नमोच्या नव्या हप्त्यासाठी पात्र आहेत आणि PM किसानच्या 23 हप्त्यासाठी पात्र आहेत, त्यांच्याच खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे सोडले जात आहेत आणि त्या शेतकरी बांधवांचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर एकंदरीत शेतकरी बांधवांना सर्वात अगोदर आपण पात्रता बघून घेऊया, जेणेकरून तुम्ही सुद्धा या पात्रतांमध्ये पात्र ठरत आहात का हे सुद्धा लक्षात येऊन जाईल आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर आता आपण सर्वात अगोदर पात्रता सांगत आहोत. तुम्ही सर्वात अगोदर पात्रता लक्षात घ्यायची आहे. जे शेतकरी बांधव या पात्रतांमध्ये पात्र ठरत आहेत, त्या शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलं जात आहे. त्या शेतकरी बांधवांचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे. आता बघा शेतकरी बांधवांना वेळ न घालवता आपण सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत. तुम्ही सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहायची आहे, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमा होतील आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा शेतकरी बांधवांना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमा होतील, अशा प्रकारच्या बातम्या भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होत्या. परंतु यापुढे अशा प्रकारच्या बातम्या फिरणार नाहीत, कारण मुख्यमंत्री फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे आणि पंतप्रधान मोदी साहेब या तिघांच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. बघा शेतकरी बांधवांना प्रत्येक 4 महिन्यानंतर तुमच्या खात्यामध्ये 2-2 हजार रुपयांचे, 4 हजार रुपयांचे 2 हप्ते जमा होत असतात. म्हणजेच राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येक 4 महिन्यानंतर 2-2 हजार रुपयांचे 2 हप्ते म्हणजे 4 हजार रुपये जमा केले जात असतात आणि सध्याच्या स्थितीला सुद्धा तुम्हाला 2 हप्त्यांचे 4 हजार रुपये जमा केले जात आहे. परंतु शेतकरी बांधवांना हे दोन्ही हप्ते सरसकट सोडले जात नाहीत. तर या दोन्ही हप्त्यांसाठी महत्त्वाच्या 4 पात्रता लावण्यात आलेल्या आहे. जे शेतकरी बांधव या 4 पात्रतांमध्ये पात्र ठरत आहेत, त्यांच्याच खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे सोडले जात आहेत आणि त्या शेतकरी बांधवांचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे. यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा शेतकरी बांधवांना आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे, सविस्तर पद्धतीने बँका यासोबत तालुक्यांची यादी सुद्धा वाचून दाखवत आहे, जेणेकरून तुमचा तालुका या प्रमुख तालुक्यांपैकी असेल, तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, तुमचं गाव या प्रमुख गावांपैकी असेल, तर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतील आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा शेतकरी बांधवांना आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहणार आहोत. परंतु जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांना तुमचा तालुका या प्रमुख तालुक्यांच्या यादीमध्ये आहे का, तुम्ही या पात्रतांमध्ये बसत आहात का, हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. कारण राज्यातील जे शेतकरी बांधव या प्रमुख पात्रतांमध्ये बसत आहेत, त्यांच्याच खात्यामध्ये नमोचा 9वा हप्ता, PMचा 23 हप्ता, पीक विम्याचे पैसे जमा केले जात आहेत. त्या शेतकरी बांधवांचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. परंतु शेतकरी बांधवांना
बांधवांनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या शेतकरी बांधवांना मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील किंवा मागील हप्त्यांचे पैसे मिळालेले नसतील तर त्या शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. त्यांचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत तुम्हाला आता 4 पात्रता सांगत आहे. तुम्ही या 4 पात्रतांमध्ये बसणे आवश्यक आहे. जर तुम्ही या 4 पात्रतांमध्ये बसत असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. तुमचे नमोच्या 9 हप्त्याची पीएमच्या 23 हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसांपासून तुम्ही वाट पाहिलेली होते, परंतु यापुढे तुम्हाला वाट पाहण्याची गरज भासत नाही. कारण डायरेक्ट मुख्यमंत्री फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे आणि पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जात आहेत. तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे. यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा शेतकरी बांधवांना, भरपूर वेळ घालवलेला आहे. यापुढे आपण वेळ घालवणार नाही. आता आपण सर्वात अगोदर पात्रता बघून घेऊयात. बघा शेतकरी बांधवांना, नमोचा 9 हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झाला पाहिजे, पीएमचा 23 हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झाला पाहिजे. असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही या पहिल्या पात्रतेमध्ये बसायला पाहिजे. तर ती पहिली पात्रता म्हणजे तुम्ही शेतकरी असणे आवश्यक आहे. दुसरी पात्रता, तुम्ही नमो शेतकरी योजनेचे किंवा पीएम किसान योजनेचे लाभार्थी असायला पाहिजे. तिसरी पात्रता, तुमचे वार्षिक उत्पन्न कमी असायला पाहिजे. चौथी पात्रता, सरकारी कर्मचारी घरामधील कोणताही सदस्य नसायला पाहिजे. पुढची 5वी पात्रता, घरामधील 2 पेक्षा अधिक लाभार्थी नसायला पाहिजे. तर अशा महत्त्वाच्या पात्रता आहेत. या पात्रतांमध्ये जर तुम्ही पात्र ठरत असाल तर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जात आहेत. तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे. आता बघा शेतकरी बांधवांना, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला आता मी डायरेक्ट जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे. कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये नमोचा 9 हप्ता पीएमचा 23 हप्ता जमा केला जाणार आहे याची माहिती देऊन टाकतो. बघा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. आता या 36च्या 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी पैसे सोडणं शक्य होत नसतं. त्यामुळे हे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटीच्या माध्यमातून जमा केले जात असतात. तर सध्याच्या स्थितीला परभणी जिल्हा, बीड जिल्हा, अकोला जिल्हा, धाराशिव जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, नांदेड जिल्हा, नंदुरबार जिल्हा, जालना जिल्हा, नाशिक जिल्हा, यासोबत जळगाव जिल्हा, बुलढाणा जिल्हा, यवतमाळ जिल्हा, हिंगोली, भंडारा, गोंदिया, गडचिरोली. तर या 16 जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर नमोचा 9 हप्ता पीएमचा 23 हप्ता जमा केला जाणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्याच्या स्थितीला सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही वाट पाहत असलेला नमोचा 9 हप्ता आणि पीएमचा 23 हप्ता तुमच्या खात्यामध्ये लवकरच जमा केला जाणार आहे आणि तुमची लवकरच प्रतीक्षा सुद्धा संपवली जाणार आहे. परंतु तुम्ही फार्मर ID कार्ड काढायचं आहे, आधार कार्ड बँकेला लिंक करायचं आहे, महत्त्वाची कामे तुम्ही करायची आहे जेणेकरून पैसे येण्यासाठी कोणती अडचण येणार नाहीये.